भद्रा काळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण शनिदेवाशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल, तर रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. भावा बहिणीची अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. वैदिक पंचांगानुसार यंदा रक्षाबंधन बुधवार 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, रक्षाबंधन दिवस जवळ येताच अनेक लोक राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि त्या दिवसाचा भद्रा काळ शोधू लागतात. काय कारण आहे? भद्रा म्हणजे काय? भद्रा काळात बहीण आपल्या भावाला राखी का बांधत नाही? जाणून घेऊया. भद्रा काळ म्हणजे काय? तर धार्मिक मान्यतेनुसार भद्रा काळ दर महिन्याला 7 ते 8 वेळा येतो आणि त्याचा कालावधी 6 ते 12 तास असतो. भद्रा काळ प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी, पौर्णिमा, एकादशी इत्यादी विशिष्ट तारखा आणि चंद्राच्या स्थितीनुसार निश्चित केला जातो. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जात असल्यामुळे भद्रा काळ बऱ्याच वेळेस याच दिवशी येतो. त्यामुळे लोक दरवर्षी राखी बांधण्यापूर्वी भद्रा काळाचे पालन करतात. धार्मिक मुहूर्तशास्त्रात भद्रेला शुभ कार्यासाठी प्रतिकूल काळ मानले जाते. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, उपनयन, रक्षाबंधन यासारखी मंगल कार्य भद्रा काळात न करण्याची परंपरा आहे. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असेल का? तर पंचांगानुसार 2026 मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. श्रावण पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:09 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:49 संपेल. उदय तिथीनुसार रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल. दरम्यान भद्रा काळ एक दिवस आधी म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होईल आणि रात्री 9:32 संपेल. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ पाहण्याचा कोणताही त्रास होणार नाही असे सांगण्यात येत आहे. तसेच भद्रा काळात राखी का बांधत नाही ते देखील आपण जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधन हा अत्यंत शुभ संस्कार मानला जातो. त्यामुळे भद्रेच्या काळात राखी बांधल्यास त्या शुभ कार्यात अडथळा येऊ शकतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच म्हणूनच पंचांगात भद्रा असल्यास तिचा कालावधी संपल्यानंतर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त निवडला जातो. विशेषतः रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर असल्यास ती अधिक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे त्या काळात राखी बांधणे टाळण्याची परंपरा आहे. भद्रा संपल्यानंतर शुभ काळ सुरू झाल्यावर बहिणीने भावाला औक्षण करून राखी बांधावी अशी परंपरा आहे. यामागील भावना अशी की राखीची पूजा शुभ वेळेत झाल्यास भावाच्या दीर्घ आयुष्याची, आरोग्याची आणि सुख समृद्धीची प्रार्थना करता येते. रावण आणि भद्रा काळ. पौराणिक कथा. तर काही धार्मिक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की रावणाची बहीण शूर्पणखेने भद्रा काळात त्याला राखी बांधली होती, ज्यानंतर त्याचे संपूर्ण साम्राज्य नष्ट झाले. हनुमानाने लंका जाळली. त्यानंतर प्रभू रामासोबत युद्ध झाले, ज्यात रावणाचा पराभव झाला आणि तो मारला गेला. म्हणून अशुभ भद्रा काळात राखी बांधू नये अशी परंपरा आढळते. भद्रा आणि शनिदेवाचा संबंध काय आहे तर जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनिदेवाची बहीण असल्याचे सांगितले जाते. तिचा स्वभाव उग्र होता आणि तिच्या जन्मामुळे शुभ कार्यामध्ये अडथळे येत असत अशी देखील कथा प्रचलित आहे. त्यामुळे तिच्या काळात मंगल कार्य टाळण्याची धार्मिक परंपरा रूढ झाली असे देखील मानले जाते. धार्मिक परंपरा आणि ज्योतिष मान्यतावर आधारित भद्रा, तिचे परिणाम आणि शुभ अशुभ मुहूर्त ह्यासंबंधीचे वरील विचार हे हिंदू धार्मिक परंपरा आणि ज्योतिषीय मान्यतावर आधारित आहे. याला वैज्ञानिक कारण किंवा पुरावा असल्याचे मानले जात नाही.
श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.